सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आज चाललो आहे यॉर्कची टूर घ्यायला. म्हणजे युजली आपण खूप साऱ्या सिटीज बघितल्या जातात ऑलरेडी, पण ज्या सिटीमध्ये मी राहतो आहे किंवा यॉर्क जिकडे मी आहे त्याच्याबद्दल मी असं दाखवलं नाही किंवा त्याच्या टूरवर गेलो नव्हतो. बट लकीली आता सुट्टी पण आहे, वीकेंड आहे आणि काय जास्त करायला पण नव्हतं. सो बोललो चला आता यॉर्कची टूर घेऊया. आणि यॉर्कच्या टूरमध्ये तुम्हाला असं सांगतो का जेवढी याची हिस्टॉरिक सिग्निफिकन्स आहे ना तेवढीच जास्त आपण ह्या बिल्डिंग्स किंवा ह्या ज्या प्लेसेस आहेत आपल्या बॉलिवूड सॉंग्समध्ये बघितलेत पण आपल्याला माहीत नाही. आता मला एखाद दोन असे सॉंग्स भेटलेत, मी तुम्हाला दाखवेल ते जागा म्हणजे कुठे आहेत. बट आज आपला पहिला स्पॉट असणार आहे का यॉर्कची जी सिटी वॉल आहे फेमस, म्हणजे यॉर्क सिटीला अख्ख्या चारी बाजूला वॉल आहे, ती आपण आज वॉल चालून एकदा आपल्याला डिस्कवर करायला बघतोय का आपल्याला कुठले कुठले स्पॉट बघायला भेटतात थ्रू द सिटी वॉल. कारण की असं बोललं जातं की या सिटी वॉलच्या थ्रू आपल्याला अख्खी सिटी बघायला भेटते. सो इन शॉर्ट आपल्याला आज कमीत कमी मी बोलू शकतो 10 किलोमीटर तरी चालायला लागणार, कारण की द सिटी वॉल इज टू बिग. सो टू अँड फ्रो करताना खूप आपल्याला चालायला लागतं. आणि आपण स्टार्ट करणार आहोत वॉर्म गेटपासून. सो बेसिकली आपण आता वॉर्म गेटजवळ जाणार आहोत आणि मग वॉर्म गेटबद्दल तुम्हाला मी थोडं सांगतो का काय आहे, कसं आहे, हाऊ लॉंग वॉज इट, किती आधी बनवलं आहे वगैरे बघताय. सो दिस इज बेसिकली वॉर्म गेट. आणि वॉर्म गेटचं जे वॉच टावर आहे त्याला ह्या लोकांनी कन्वर्ट करून एक कॅफे आणि बारमध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि अशी ही अख्खी वॉल पास होताना तुम्हाला दिसते. सो असंच काहीसं आपल्याला वॉक करायचं आहे. सो लेट्स गो, आपण स्टार्ट करूया चालायला. सो आपल्याला एक आयडिया येईल का आपल्याला कुठे आणि किती चालायचं आहे. सो दिस इज बेसिकली अबाउट द वॉर्म गेट. सो आपण आता बघूया. सो 2000 years into miles. So basically वॉर्म गेट बार इज द मोस्ट कम्प्लीट गेटवे थ्रू द सिटी वॉल. म्हणजे हे एक असंच आहे ओनली वॉर्म गेट बार जे कम्प्लीट आहे, बाकी सगळं तुटलेलं आहे तुम्हाला बघू शकता. अँड दिस इज द वॉल दॅट यू हॅव टू वॉक. सो आता आपण इकडे आहोत. बेसिकली दिस इज वॉर्म गेट बार आणि आपल्याला ह्या वॉल्स ज्या दिसतात तुम्हाला लाईक 45 वॉल्स ज्या दिसतात वी हॅव टू वॉक दॅट. आपल्याला इकडे पण जाते बुथम बार, मॉन्क बार अँड द लास्ट वन इज मिकल गेट बार. सो आपल्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या मॉन्युमेंट्स बघायचे आहेत. लाईक दिस इज द मेन अट्रॅक्शन्स ऑफ यॉर्क आपण बोलू शकतो. ही कॅसल आहे और द वॉच टावर ऑफ यॉर्क. दिस इज द कॅसल ऑफ यॉर्क. सो आपण आता इकडून चालू करणार आहोत. वी आर मुव्हिंग इन टू द लेफ्ट साईड, कारण की राईट साईडला असं जास्त पेमेंट्स नाही आहेत. सो विल स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट. आपण कॅसल आणि हे पण एक्सप्लोअर करायला बघू आणि मग तिकडून खाली इकडे आपण प्रॉपर हे सर्कल करून वॉर्म गेटला परत कंप्लीट करायला येईल. दिस वॉज द ओरिजिनल पिक्चर ऑफ वॉर्म गेट. इट वॉज टेकन इन 1813. वॉर्म गेट बार बोलू शकतो आपण याला. आणि मोस्ट प्रॉब्ली तुम्ही बघू शकता हे असं काहीतरी यॉर्कचं होतं. लाईक हाऊ दीज सर्कल्स वर केप्ट. 14th century पीपल मध्ये इकडे लोक राहिली आहेत आणि हे एक घर होतं ॲक्च्युली जे नंतर लीज आउट केलं गेलं. सो आपल्याला असंच काय काय भरपूर अशा माहिती कळत जातील. सो लेट्स गो अहेड. So that's the entrance for the bar and that's the city walk. Clear sky in UK. So तुम्हाला जे बघायला भेटते क्लिअर स्काय, सनलाईट, दिस इज वन ऑफ द रेअर फेनॉमेना इन UK. सो तुम्ही लकी आहात का तुम्हाला असं बघायला भेटते. आणि होपफुली आपल्याला असंच क्लिअर स्काय 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत बघायला भेटणार आहे आता. सो अशी काहीशी वॉल आहे जी अख्खा आपल्याला व्ह्यू देते लाईक हाऊ थिंग्स आर. अँड यू कॅन सी हे आपले जे नॉर्मल आधीचे किल्ले आहेत त्या टाईपचेच दगडं आहेत. अँड इट इज प्रिझर्व्ड वेल अँड यू कॅन हॅव अ इझी वॉच फ्रॉम हिअर. आणि युजली हे काइंड ऑफ एक वर्कआउट पण बोलू शकतो. तुम्ही बघू शकता लोक तिकडे पण चालत आहेत. सो हे एक आपण चालून कंप्लीट करणारी गोष्टी आहे का तुम्हाला सिटी पण बघायला भेटते आणि एक मॉन्युमेंटवर पण तुम्ही एन्जॉय करू शकता. सो लेट्स गो. हां, कमिंग बॅक टू द रेफरन्स. तर बॉलिवूड सॉन्ग म्हणजे कुठलं बॉलिवूड सॉन्ग शूट झाले किंवा कुठले बॉलिवूड शूटिंग्स झालेत तर त्या मी तुम्हाला दाखवेल. बट तुम्हाला काइंड ऑफ एक ग्लिम्स मी मधीत देत राहील का व्हॉट काइंड ऑफ वॉल वॉज शूट किंवा कुठल्या मूवीमध्ये ते शूट झाले. सो दॅट तुम्हाला पण आयडिया येईल का इकडे एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आपण अनएक्सप्लोर्ड आहेत किंवा कोण जास्त येत नाही बट एवढ्या ब्युटिफुल आहेत का सांगू नाही शकत. आता दिस इज बार्बिकॉन.
बार्बिकन एंड, दॅट वॉज वॉर्म गेट. आता आपण बार्बिकन एंडला आलो आहे. पुढे जाऊन आपल्याला अजून एक चेकपोस्ट काइंड ऑफ भेटेल आणि तुम्ही बघू शकता तिकडे सेंटरमध्ये लाईक यू कॅन सी द यॉर्क मिनिस्टर आणि तिकडे पण तुम्हाला एक यॉर्क कॅसलबद्दल दिसतंय इवन देअर. सो यॉर्क मिनिस्टर हे तेवढं मोठं आहे जे तुम्हाला तिकडे स्ट्रेट लाईनमध्ये दिसतंय, दॅट इज बेसिकली यॉर्क मिनिस्टर. आणि इकडे कॅसल आहे वॉच टॉवर. सो आपण तिकडे पण जाणार आहोत, पण हळूहळू एक्सप्लोर करू. एका झटक्यात आपल्याला काय सगळं बघायला नाही भेटणार, पण तुम्हाला एक आयडिया येईल का इकडचं कॉलनीशिप किंवा इकडचं वे ऑफ बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस कसं आहे. हे बघा तुम्हाला राईट साईडला बघायला भेटते का इट्स बेसिकली रो हाऊसेस. जास्त काही इकडे तुम्हाला ॲडव्हेंचरसारखं बघायला भेटणार नाही, बट रो हाऊसेस किंवा अशा जुन्या बिल्डिंग्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. सो लेट्स गो. एक वन ऑफ द अदर्स टावर एंडिंग्स किंवा ओपनिंग्स बोलू शकतो, कारण की नाव वी हॅव स्टेअर्स ओव्हर हिअर, सो वी नीड टू वॉक डाऊन आणि मग दुसऱ्या टावरवरती आपण चढून लाईक वी कॅन गो पास्ट अहेड. मग मी तुम्हाला दाखवतो का व्हॉट इज दिस टावर. आता आपण वॉर्मगेट बारपासून आलो आहे, तर वॉर्मगेट बारपासून वेअर वॉज द नेक्स्ट स्टॉप. आय विल गिव्ह यू अ व्ह्यू ओव्हर हिअर. सो दिस इज द प्लेस वेअर वी स्टॉप नाव. आपण इकडून उतरलो आहे. आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशन दॅट्स दिस, ह्याला दिस वॉच टावर इज कॉल्ड फिशर गेट बार. सो आता तुम्ही इकडे बघू शकता ऑल द इन्फॉर्मेशन फॉर फिशर गेट. आणि करंटली वी आर ओव्हर हिअर नाव. आपण स्टार्ट इकडून केलेलं, आपण इकडे आलो आहे आता. सो इव्हेंच्युअली आपल्याला नंतर लागणार आहे फिशर गेट टावर. फिशर गेट टावर नंतर आपण यॉर्क कॅसल आणि यॉर्क क्लिफर्ड्स टावरपर्यंत जाऊ शकतो. अँड देन वी आर गोइंग टू डेव्ही टावर. बट दिस इज हाव इट इज फिशर गेट बार. अँड नाव वी कॅन मूव अहेड. सो लेट्स गो. सो आता आपण चाललो आहे फिशर गेट बारपासून फिशर गेट टावरपर्यंत आलो आहे. सो दॅट्स हाव फिशर गेट टावर इज. इकडे तुम्ही एक कॉर्नरला उभं राहून लाईक यू कॅन सी वन ऑफ द पार्ट्स ऑफ द सिटी. सो तिकडे तुम्ही बघू शकता दॅट्स कॅसल आणि क्लिफर्ड्स टावर ओव्हर देअर. अँड हे काही रेस्टॉरंट आणि काही जागा आहे तिकडे. सो अतिथी हा एक इंडियन रेस्टॉरंट आहे इकडे. अँड दिस इज हाव इट लुक्स. सो नाव वी आर गेटिंग डाऊन फ्रॉम क्लिफर्ड टावर. दिस इज क्लिफर्ड टावर. आता मी तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्हाला एक खाली ओरिजिनल छोटा मॅप दिसतोय अबाउट द टावर, तो बघूया. सो हे बघा, दिस इज द प्लेस. हे क्लिफर्ड टावर आहे, हे कॅसल आहे, अँड दिस इज द फिशर गेट टावर. ओके, तिकडे आपण आहोत. दिस इज यॉर्क मिनिस्टर, मॉन्क बार अँड बॉथम बार. सो आपल्याला तिकडे सगळं बघायचं आहे, बट त्याच्या आधी आपण फिशर गेट टावरबद्दल काहीतरी माहिती बघूया. बिल्ट इन 1505 म्हणजे 15th सेंचुरीमधलं आहे हे, 16th सेंचुरी सॉरी. आणि ओके, एक प्रकारचं हे तुम्ही बघू शकता. दिस इज दॅट स्मॉल डोअर और स्मॉल एंट्रन्स इन टू द टावर. इकडून आपण जाऊ शकतो अँड देन वी कॅन गो ऑन द नेक्स्ट साईड. हे असं काहीतरी स्ट्रक्चर आहे. लाईक मोठं टावरसारखं स्ट्रक्चर आहे हे, बट जस्ट बिकॉज ऑफ काय बोलू शकतो का न्यू कन्स्ट्रक्शन्स आणि एंड टू एंड कनेक्शन्स राहिले नाही म्हणून देर इज अ डिफरन्स. हे बघू शकता तुम्ही, खूप मोठं टावर आहे, बट वी कॅनॉट क्रॉस अ टावर. सो आता आपल्याला चालत पुढे जायला लागेल. सो दिस इज यॉर्क कॅसल. सो आपण आता हळूहळू
यॉर्क कॅसल आणि क्लिफोर्ड टावर जवळ चाललो आहे. अँड दिस इज हाऊ सिटी ॲट द सेंटर लुक्स. तुम्ही बघू शकता किती भारी तिकडे आता क्लिफोर्ड टावरला फोटो येणार आहे. लुक ॲट दोज ब्लॉसमिंग ट्युलिप्स. ते किती भारी एक आयकॉनिक फोटो येऊ शकतो तिकडे चांगला. आता आपण जाऊया तिकडे अँड लेट्स सी हाऊ डज इट लुक. सो हे गाईज तुम्ही आता पाठी बघू शकता. दिस इज क्लिफोर्ड टावर आणि किती भारी वाटते. ट्युलिप्स आलेत त्यामुळे. आत्ताच्या सीझनमध्ये युजली इकडे सगळे जे छोटे छोटे फ्लावर्स असतात ते ब्लॉसम व्हायला चालू होतात. सो युजली तुम्हाला असं बघायला भेटतं क्लिफोर्ड टावरचं सीन. सो तुम्हाला ते बघताना एवढं भारी वाटतं बघा तुम्ही का ट्युलिप्स आहेत सगळे आणि ऑन द टॉप इज द टावर. सिमिलरली क्लिफोर्ड टावरच्या समोर एक्झॅक्टली तुम्हाला यॉर्क कॅसल बघायला भेटतो. अँड दिस इज हाऊ यॉर्क कॅसल इज. जास्त काही मोठं नाही बट इट्स अ गोल. म्हणजे आपण बोलू शकतो डोममध्ये सर्क्युलर वेमध्ये एक त्यांनी यॉर्क कॅसल म्युझियम बनवून ठेवले. अँड वी कॅन एक्सप्लोर इट फ्रॉम द सेंटर. बट हे किती आयकॉनिक वाटतं का तुम्ही पाठी बघताय एवढं चांगलं ॲट द सेंटर ऑफ द सिटी. अँड त्याच्या एक्झॅक्ट समोर त्यांचं एक मोठं असं कॅसल अँड म्युझियम आहे. सो आता मी तुम्हाला एक एक बिल्डिंग दाखवेल, गो थ्रू करेल सो दॅट वी कुड सी दॅम व्हेरी केअरफुली. सो लेट्स गो. बघू शकता किती चांगले यांचे मॉन्युमेंट्स आहेत आणि ते तसेच प्रिझर्व करून ठेवलेत त्या लोकांनी. म्हणजे त्यांचं बनावटच एवढं भारी होतं का इट नेव्हर वेंट आउट ऑफ टाईम. भारी बिल्डिंग आहे ही कॅसल म्युझियम. आय गेस इट्स क्लोज टुडे बट इट्स लुक्स सो ब्युटिफुल. या दोन्ही बिल्डिंग ऑलमोस्ट सेम जसं समोरासमोर आहेत. आपण आता एक फक्त यॉर्क कॅसलच्या आजूबाजूला काय आहे ते बघून घेऊया. म्हणजे लाईक एक सर्कल अराउंड द कॅसल. म्हणजे कॅसलच्या पाठची साईड जी आपण आता बघितली मगाशी ती कशी आहे. थोडं आपल्याला एक आयडिया येईल अबाउट द कॅसल. सो हे आहे क्लिफोर्ड टावरचं. ॲक्च्युली क्लिफोर्ड टावरमध्ये जायला पण एंट्रीला तुम्हाला तिकीट पे करायला लागते. सेम गोज विथ द यॉर्क कॅसल म्युझियम. लाईक इट्स अराउंड 14 pounds. इवन बिंग अ स्टुडंट तुम्हाला तेवढं पे करायला लागतं. अँड सिमिलरली तुम्हाला क्लिफोर्ड टावर म्हणजे इकडे आत जायला किंवा ते वरती जिकडे लोक दिसतात तुम्हाला तिकडे जायला पण तुम्हाला यू हॅव टू पे सम अमाऊंट. दॅट्स अराउंड 8 to 9 pounds. म्हणजे तुम्ही into 100 करून समजून घ्या का ऑलमोस्ट 1000 रुपये 2000 रुपये 1500 हे तिकीट आहे फक्त आत जाऊन बघायला. इट्स लाईक का तिकडे आत त्यांनी काय असं सजवलं वगैरे काय नाही. फक्त आत जाऊन तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला तेवढे पे करायला लागते. सो आता मला अजून फिरायचं आहे म्हणून आय स्किप्ड दिस. अँड दिस इज द क्लिफोर्ड टावर हिस्ट्री. हां सो आपल्याला आता पुढे अजून भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे आणि भरपूर बघायचं आहे. सो आत्तासाठी मी इकडे टाईम वेस्ट नाही करणार आहे कारण की इकडे सनलाईटचं तुम्हाला इश्यू मी सांगितलेलंच आहे. सो आपण आज जाऊया. यॉर्क मिनिस्टर वगैरे सगळं तुम्हाला मी परत एकदा दाखवतो सो दॅट आपल्याला एक छोटी टूर भेटेल अबाउट हाऊ थिंग्स आर अराउंड यॉर्क. सो लेट्स गो. सो एक चांगली गोष्ट UK मधली ही आहे का तुम्हाला युजली तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये जाल तर तुम्हाला असे मॅप्स भेटतात. लाईक यू कॅन यूज देम. आणि हे मॅप्स जे तुम्हाला भेटतात ते युजली हेल्प यू आउट टू गो टू प्लेसेस. आता आपण बघूया आपण कुठले कुठले प्लेसेस जाऊन आलो आहे आणि कुठले कुठले प्लेसेस एक्सप्लोर करायचे. सो लेट्स गो.
आपल्याला जो मॅप दिला आहे आपण त्यातनं बघूया आपण कुठे कुठे जाऊ शकतो. सो आपण आता आहोत क्लिफर्ड टावर इकडे आहोत आणि तिकडे आपल्याला पुढे इकडे वायकिंग सेंटर एक आहे अँड देन वी हॅव मर्चंट ॲडव्हेंचर हॉल, हे पण मी तुम्हाला दाखवेल. आता दुसरं इकडे आहे रोमन कॉलम, ओके, म्हणजे यॉर्क मिनिस्टरच्या इकडे दिस. मग यॉर्कशायर म्युझियम आहे आणि यॉर्कशायर आर्ट गॅलरी. आणि ऑन युअर लेफ्ट म्हणजे जर आपण खाली आलो तर वी हॅव मिकेल गेट. पण इकडे अजून एक आहे गार्डन, फेमस गार्डन, सो आपण तोही एक्सप्लोर करूया. तर माझं आता म्हणणं आहे आपण जाऊया इकडे स्ट्रेट अँड मग इकडून आपण एक्सप्लोर करून मग इकडे येऊया, सो दॅट आपल्याला हे सगळं बघायला भेटेल एका ह्याच्यात. सो आपण पहिले आता स्ट्रेट सिटीमधनं जाऊया यॉर्कच्या आणि वी विल गो फॉर यॉर्क मिनिस्टर और मे बी आर्मी म्युझियम, जे काही आपल्याला इकडून बघायला भेटेल टिल यॉर्क मिनिस्टर. सो लेट्स गो. सो दिस इज द फेमस शॅम्बल्स व्हॅली, जे हॅरी पॉटर फॅन्सला माहिती असेल. दिस इज ऑल दॅट. बघू शकता इकडे द यॉर्क पोस्ट मर्चंट आहे आणि दॅट्स द शॉप दॅट मस्ट नॉट बी नेम, म्हणून फेमस फॉर द हॅरी पॉटर वन. मला एक मी पाठवून दाखवतो लाईक हाव इट लुक्स थ्रू आउट. This is how it looks on the top, just like the Shambles Valley, and then we can go out and explore more. So हे दुसरं एक सेंटर पार्ट आहे लाईक जिकडे काही इव्हेंट्स होतात किंवा लोक गॅदरिंग्स करतात आणि तुम्हाला यॉर्कबद्दल अजून बघायला भेटतं. सो आपण अशा अजून 2-3 ठिकाणी जाणार आहोत. ओव्हर देअर यू कॅन सी यॉर्क मिनिस्टर. आता आपण चाललो यॉर्क मिनिस्टरकडे अँड दिस इज द फेमस स्ट्रीट. तुम्ही खूप यॉर्कच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार का, हे असं सगळे स्टोअर्स असतात आणि प्रॉब्ली दिस इज अ ब्लेंड ऑफ ओल्ड अँड न्यू. यॉर्क सिटीला आपण असं बोलू शकतो दॅट प्रिझर्व्ड ओल्ड अँड ब्रॉट अप न्यू. आणि इकडे तुम्हाला दोन्ही प्रकारचे दुकानं बघा. दिस इज अ फेमस पाऊंडलँड. तुम्हाला ते डॉलर ट्री किंवा डॉलर स्टोअर जे आपण बोलतो US मध्ये असतं, जिकडे $1 आत सगळं भेटतं, तसंच इकडे पाऊंडलँड असतं. लाईक यू गेट एव्हरीथिंग अंडर अ पाऊंड. आणि इकडे तुम्हाला काही जुन्या स्टोर्सबद्दल किंवा जुन्या स्टोर्सचं डिझाईन बघायला भेटेल किंवा काही तुम्हाला नवीनमध्ये बघायला भेटेल. सो इट्स बेसिकली अ मिक्स ऑफ टू. सो आता आपण पुढे जाऊया.